हाय सगळ्या माझ्या मैत्रिणींना, कशा आहेत मैत्रिणी? तर माझं काम चाललंय ब्लाऊज शिवायचं. बाईचं ब्लाऊज शिवते मी, 4 ब्लाऊज शिवायचे आणि गावाला पण जायचं. तर एक ब्लाऊज शिवला मी अस्तरचा, तुम्हाला दाखवते. लई दिवसांनी शिवला हा बिन अस्तरचा ब्लाऊज आणि तुम्हाला एक मिनिट दाखवते. तर मी काय आणले तुम्हाला दाखवते. तर बघा ही मी साडी आणली आहे, अशी साडी ही साडी घेऊन आली मी रात्री. त्याच्यावरचा ब्लाऊज पीस असा आहे हिरवा, पूर्ण डिझाईन अशी बुट्ट्यांची. तर ही लांब बाहेर शिवणार आहे मी. आणि बघा रात्री सामान घेऊन आले मी, थोडंसंच आणलं खरं तर, जास्त नाही आणलं. तांदूळ, साखर नव्हती, शाबूस तांदूळ आणले ते इकडं थोडं आपलं आणलं. हे बिस्किटचा पुडा आहे, बिस्किटचा पुडा आणला. आणि इकडं आपलं तेल नव्हतं, काय नव्हतं ते घेऊन आले. मीठ पण नव्हतं, साबण पण भांड्याचा नव्हता. तर एवढं मी सामान थोडंसं आणलं बघा. आणि साडी घेतली काल. तर मी चहा घेतला आहे बघा. 5 वाजलेत आणि म्हटलं जरा चहा आणि बिस्किट खावं. आणि हे बिस्किट घेतले आणि भात परतलेला घेतला आहे. भूक लागली, म्हटलं काहीतरी खावं. ब्लाऊज झाला अर्धा, कधी व्हायचं ब्लाऊज. टेन्शन आले, 2 ब्लाऊज शिवायचे. उरकण्यात ब्लाऊज शिवायचं माझं काय माहिती का, असंच टाईम निघून जाते. काही कळण्यासाठी माझं शनिवारी जायचं गावाला. तिथं बघा सामान ठेवले आणि ते आमच्या खालचे आहेत ना, ते त्यांना म्हणजे रूम पाहिजे ना, म्हणजे आम्ही रूम चेंज करणार आहे. मी पलीकडे जाणार आहे आणि त्या ह्या रूममध्ये येणार आहे पहिला म्हणून. आणि त्यांनी रूम खाली केली, त्या पहिल्या राहत होत्या तिथं. तर आता म्हणजे आमच्या घरात सामान आणून ठेवले ना, अजून राहिले सामान वरती कुठेतरी असं ठेवले. म्हणजे थोडं सामान वरच्यांच्या त्यांच्यात असं म्हणजे बाहेर टाकले तिथं जागा. आमच्यात एवढं सामान ठेवलं. आम्हाला पण चेंज करायची म्हणून. त्यात गावाला पण गेलं सामान ठेवलं. आमची जिथं आम्ही रूम घेतली ना, तिथं अजून काम नाही झालेलं. पुन्हा अजून लाद्या राहिल्या, स्टाईल लावायची राहिली, बरंच काम राहिलं. काय माहिती रूम कधी भेटते, जून महिन्यात भेटते का कधी भेटते काय माहिती. तर चाललंय बघा स्वयंपाक करायचा. तर मी नाही तुरीच्या डाळीची आमटी बनवली अशी मस्त. अशा ते दोघांच्यासाठी तुरीच्या डाळीची आमटी. तुम्हाला तर मी सांगितलंच नाही, कृतिका आणि सर्वज्ञ गेलेत बहिणीकडं सुट्टीला सातारला. आणि मी एकटी आली इकडं मुंबईला. का सांगितलं काय मला नाही लक्षात. तर कांदे ठेवले सुकायला, आईनं दिलेले. तर कांदे ठिक्यात होते ना, तर काढलेच नव्हते. पूर्ण 1-1.5 दिवस म्हणजे पूर्ण 2 दिवस आणल्यापासून 2 दिवस तसंच होतं. आणि ते टपात ओतलं तर एकदम नासले 4-5 कांदे. मग ते मी जरा हवेलाच ठेवलेत, म्हणलं जरा असेच ठेवल्यावर नासणार नाही. झाली म्हणजे तुरीची डाळीची आमटी असं गावाला बोलतात. तर बघा 11:45 वाजले तरी अजून आले नाही. ते किती वाजतात काय माहीत आता यायला. आज त्या किती वाजता गेले, ती अडीच वाजता गेलेत कामावर. त्यांचं साहेबाचं काहीतरी कार्यक्रम होता ना, म्हणजे कुठं जू का काय त्या साईडला गेले. अजून आले नाही, दुपारी गेले 2:30 वाजता. आणि मी स्वयंपाकच म्हणजे करते म्हटलं, आल्यावर गरम गरमच आपलं जेवायचं. कसं दिसते समोर पसारा बघा ना. आणि उशिरा जेवण सुद्धा जात नाही अजिबात. काय नाही
आता भाकरी करते. भात तर आहे, दुपारीच केलेलाच होता भात, आणि भाकरी करते आणि जरा पापड तळते जरा, म्हणजे जरा जेवण जाईल. कढई आमटी. ब्लाऊज झाला आज शिवून, एक दाखवते तुम्हाला. अजून 2 शिवायचेत मला ब्लाऊज. तर हा ब्लाऊज मी शिवलाय, काल एक शिवलेला होता. हा पण पिंक कलरच आहे, आणि तो पहिला शिवलाय तर आबोली कलरचा आहे. तर हा कटोरी ब्लाऊज शिवलाय मी चांगला परफेक्ट. म्हणजे जरा आईला थोडंसं कमी जास्त होईल मला असं वाटतं. आता तिथं घातल्याशिवाय कळणार नाही, कारण आता इथं मी मुंबईत आहे गावाला, कसं घातलं की लगेच फिटिंग करू शकतो ना आपण. तर आता तिकडे गेल्यावर बघू आता काय होईल ते होईल. आता शिवल्यात वाईच मला असं वाटते, कुठं ढिल्लं पडेल, कुठं काय होईल, पण येईल दुरुस्त करायला. मापाचा ब्लाऊज आहे. आणि कुठे गेला तो ब्लाऊज पीस, इथं ठेवला आहे. हे 2 राहिलेत बरं का शिवायचे. हा निळा आहे आणि हा मोरपंखी कलर आहे. हे 2 राहिलेत आणि शिवायचं. काय असं झालं आहे मला, कधी होतील शिवून, उद्याचाच दिवस राहिला आहे. आणि हे ब्लाऊज शिवलेले पहिले मी असेच शिकवण्यासाठी, ते पण मला दुरुस्त करायचे मापाचे. बघू आता काय होईल ते होईल. आणि गहू पण ठिकाण ठेवले, तर ते पण ओतायचे राहिले. तर ड्रमात म्हटलं का काय करू, होतो का नको, कारण परत रूम चेंज करायच्या टायमिंगला मग परत त्यातनं आता ठिक्यात मग तिला वैताग येतो. मग असंच ठेवलं, मग डायरेक्ट उचलून आपलं त्या रूममध्ये ठेवायचं.